वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर व व्यवस्थापन संपादक अंजना ओम कश्यप, इंडिया टुडे समूहाचे चेअरमन तथा मुख्य संपादक अरुण पुरी आणि इंडिया टुडे समूहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भारतीय वाल्मिकी धर्म समाज या संघटनेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर अंजना कश्यप, अरुण पुरी व इंडिया टुडे समूहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की इंडिया टुडे समूहाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केलेल्या कार्यक्रमात संत वाल्मिकी यांच्याविषयी घृणास्पद टिप्पण्या केल्या होत्या। वाल्मिकी संघटनेने म्हटले आहे की कश्यप यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत गंभीर व अपमानकारक आहेत। कश्यप यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशातील वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला नाही तर राष्ट्रीय स्तरावर मोठा आंदोलन उभं करू। भावी दासने म्हटले आहे की आम्ही अंजना ओम कश्यप यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करतो। तसेच त्यांनी संत वाल्मिकी यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याप्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागावी। भावीधसचे राष्ट्रीय समन्वयक यशपाल चौधरी यांनी लुधियानातील मोहल्ला घाटी येथील पोलीस ठाण्यात जाऊन अंजना ओम कश्यप यांची तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कश्यप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। भावीधसचे मुख्य समन्वयक व आम आदमी पार्टीचे नेते विजय दानव म्हणाले, अंजना कश्यप यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी करत आहोत, कारण त्यांनी संत वाल्मिकींचा अपमान केला आहे तसेच वाल्मिकी समुदायाच्या भावना दुखावल्या आहे। दानव हे पंजाब सरकारच्या दलित विकास बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत। अंजना ओम कश्यप यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 299 अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि कलम 3 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।